पोळी भाजी वरण भात असा सागर संगीत स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय किंवा वेगळं काहीतरी खायचंय, परंतु जे करायचंय ते पोटभरीचंही असायला हवं आणि पौष्टिकही. अशा वेळी आपल्या मनात पटकन काय येतं तर धपाटे. म्हणूनच आज आपण धपाट्याचा एक वेगळा प्रकार पाहतोय. हे धपाटे खमंग, खरपूस, स्वादिष्ट तर आहेतच, शिवाय पौष्टिकही. चला तर पाहूया नेहमीपेक्षा वेगळे असे खमंग, खरपूस, स्वादिष्ट, पौष्टिक धपाटे. खमंग खरपूस धपाटे करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. मी आज इथे आता कास्ट आयर्नचा म्हणजे बिडाचा तवा वापरतो, याच्यामुळे चव खूप छान येते. तवा गरम झाला की त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये 10-12 तिखट हिरव्या मिरच्या, मूठभर सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, 1 टीस्पून जिरं घालायचे, 1 टीस्पून मीठ सुद्धा घालायचे. आणि जर तुमच्याकडे खडे मीठ असेल ना तर ते नक्की वापरा, त्यानं चव खूप छान येते. आणि आता आपल्याला हे चारही जिन्नस मंद आचेवर तव्यावर असेच गरम करण्यासाठी ठेवून द्यायचे. 5 मिनिटानंतर हे चारही जिन्नस हे आपल्याला अशा पद्धतीने तांब्याच्या साह्यानं ठेचून घ्यायचे, खरडून घ्यायचे. जिरं, लसूण आणि मिरच्या अर्धवट ठेचले जातील इतपतच आपल्याला ठेचायचे, जास्त बारीक ठेचायचे नाहीये. अशा प्रकारे मिरची आणि लसूण बिडाच्या तव्यावर ठेचून घेतल्यानं चव खूप भन्नाट येते. परंतु मग असं ठेचून घेताना ठसकाही भन्नाट येतो. त्यामुळे दारं खिडक्या उघड्या ठेवा, एक्झॉस्ट फॅन लावा. हवा असेल तर नाकाला रुमालाही बांधा, म्हणजे ठसक्याचा त्रास होणार नाही. हे आपले सर्व जिन्नस ठेचून झालेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि ठेचून घेतलेले हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात हे लसूण आणि मिरची आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे. आपले लसूण, मिरची आणि जिरं जाडसर वाटून झालेत. आता आपण धपाट्यांची पुढची तयारी करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला कांदा पातची एक गड्डी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. गड्डीचा खालचा म्हणजे कांद्याचा भाग आपल्याला अशा पद्धतीनं कट करून घ्यायचा आहे. आपण थालीपीठासाठी खालच्या भागाचाच वापर करणार आहोत, वरच्या भागाचा नाही. कांद्याच्या पातीचे कांदे काढायचे, ते स्वच्छ करायचे, सोलून घ्यायचे आणि मग ते बारीक चिरून घ्यायचे. आणि कांद्याच्या पातीचा हिरवा भाग सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आता गावरान कोथिंबीरची गड्डी घ्यायची आणि कांद्याच्या पातीच्या भागाप्रमाणेच आपल्याला कोथिंबीरीचा सुद्धा खालच्या भागाचा वापर करायचा आहे. कोथिंबीरची गड्डी सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आणि हे कोथिंबीरच्या खालच्या भागाचे देठ आपल्याला अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचे. यामुळे चव खूप छान येते आणि कोथिंबीरच्या वरच्या भागापेक्षा देठांमध्ये जास्त पोषण मूल्य असतात. हे आपला कांदा, कांद्याची पात, कोथिंबीर बारीक चिरून झाली ते एका प्लेटमध्ये काढून ठेवली आहे. आता आपण धपाट्यांचं पीठ मळायला घेऊया. धपाट्यांचं पीठ मळण्या अगोदर हे आपण घरी लोणी कडवून जे साजूक तूप तयार करतो ना, खाली अशी बेरी शिल्लक राहते, त्या बेरीचा आपल्याला वापर करायचा आहे. मी ही बेरी फ्रीजमध्ये ठेवली होती म्हणून थोडीशी आता ती कडक झाली. आता ती मी किसनीनं किसून घेणार. धपाटे तयार करण्यासाठी हे इथे आपल्याला 4 वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचंय, पाव वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि पाव वाटी डाळीचं म्हणजे बेसन पीठ घ्यायचंय. आणि हे पीठ मळण्यासाठी आपल्याला एक मोठी परात घ्यायची, त्यामध्ये ही 3ही पीठं घालायची आहेत. आता पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, 2 टेबलस्पून धणे पावडर आणि 1 टीस्पून ओवा अशा पद्धतीनं हातानं चोळून घालायचंय. आणि 2 टेबलस्पून पांढरे गावरान तेल सुद्धा यामध्ये घालायचे. आता यामध्ये आपण जी बेरी किसून ठेवली होती ना, ती 2 टेबलस्पून बेरी घालायची. यामुळे आपल्या धपाट्यांना तेलकटपणा, ओलसरपणा येतो आणि आपले धपाटे अधिक स्वादिष्ट बनतात. आता आपण मिक्सरवर बारीक केलेला ठेचा, बारीक चिरलेला पातीचा कांदा, कांद्याची बारीक चिरलेली पात, देठासहित बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची. चवीप्रमाणे मीठही घालायचंय. आपण ठेचा करताना देखील मिठाचा वापर केलाय, त्याचा अंदाज घेऊनच मीठ यामध्ये घालायचंय. आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस कोरडेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आणि आता आपण ज्या बोलनं ज्वारीचं पीठ घेतलं होतं ना, तो बोल भरून आपण पाणी घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे धपाट्यांचं पीठ मळायला सुरुवात करायची. लक्षात ठेवा, आपल्याला पाणी एकदम घालायचं नाहीये, थोडं थोडं घालायचंय. आणि आपल्याला हे पीठ घट्ट मळायचं नाहीये, म्हणजे भाकरीच्या पिठापेक्षा आपल्याला हे पीठ लूज, सैलसर असं मळायचं. हे आपल्या धपाट्यांचं पीठ मळून झालंय. आता हे पीठ आपल्याला एका स्वच्छ सुती ओल्या कापडाखाली 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचे. आपण इथे कोथिंबीर, कांदा आणि कांद्याची पात या ओल्या भाज्या वापरल्यानं त्या भाज्यांना सुद्धा पाणी सुटतं आणि हे पीठ थोड्या वेळानं आणखीन थोडंसं पातळ होतं. अगदी धपाट्यांसाठी लागणारं सैलसर असं. 15 मिनिटांनी झाकण काढायचंय. आणि हे एका बाजूला मी कास्ट आयर्नचा म्हणजे बिडाचा तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. याच्यावरच आपण धपाटे शेकणार आहोत. धपाटे यावर खूप खरपूस असे शेकले जातात आणि चव तर छान येतेच. आता पोळपाटावर एक ओलं केलेलं सुती कापड घालायचंय, त्यावर थोडंसं अशा पद्धतीने पाणी घालायचंय. ज्या कापडानं मी पीठ झाकून ठेवलं होतं ना, त्याच सुती कापडाचा मी इथे वापर करतोय. आता आपल्याला धपाटे किती लहान किंवा किती मोठे हवेत त्या प्रमाणात पिठाचा गोळा घ्यायचा, ओल्या सुती कापडावर ठेवायचा, पाण्याचा हात याला लावायचा आणि ह्या ओल्या पाण्याच्या हातानं आपल्याला हा गोळा दाबत दाबत गोलसर पसरवून घ्यायचा.
आपल्याला धपाटा किती पातळ किंवा किती जाड हवा आहे त्या प्रमाणात हा गोळा आपल्याला गोल गोल पसरवत राहायचे. हे पहा आपला धपाटा गोल पसरवून झालेला आहे. आता याला आपण अशा पद्धतीनं 5 होल तयार करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपल्याला धपाटा शेकताना त्यामधून तेल सोडता येईल. आता हा धपाटा कापडासहित आपल्याला अलगदपणे उचलायचा आहे आणि तव्यावर अगदी हळुवारपणे तो शेकण्यासाठी सोडायचा आहे. धपाटा तव्यावर घातल्यानंतर हे पहा हातानं त्यावर थोडंसं पाणी सोडायचं आहे आणि हातानं अशा पद्धतीनं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि आता हे कापड आपण आपल्याकडे ओढत ओढत हळुवारपणे काढून घ्यायचं आहे. कापड काढून घेतल्यानंतर प्रत्येक होलमधून चमचेच्या साहाय्याने हे पहा अशा पद्धतीनं तेल सोडायचे, गोलाकार सुद्धा तेल सोडायचे आणि धपाट्याच्या मध्यभागावर सुद्धा तेल सोडायचे. धपाट्यावर झाकण घालायचे आणि हा धपाटा आपल्याला मध्यम आचेवर 5 मिनिटे शेकून घ्यायचा आहे. जोपर्यंत पहिला धपाटा शेकला जातोय तोपर्यंत दुसरा धपाटा सुद्धा शेकण्यासाठी तयार करून घ्यायचा आहे. कांद्याच्या पाती व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील यामध्ये घालू शकता. आपण ठेवलेल्या झाकण्यावर अशा प्रकारे वाफ तयार होते आणि ती वाफ तव्यावर पडून वाफेचा चर्र असा आवाज येतो. असा आवाज आला की समजायचा आपला धपाटा खालच्या बाजूने शेकून झालाय. आता झाकण काढायचं आणि हा धपाटा हे पहा अशा पद्धतीने उलटण्याच्या साहाय्यानं सोडून घ्यायचं आहे आणि उलट करून घ्यायचं आहे. उलट करून झाल्यानंतर सर्व बाजूने तो उलटण्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे तो व्यवस्थित शेकला जाईल. दुसऱ्या बाजूनं सुद्धा होलमध्ये आणि सर्वांगानं तेल सोडायचं आहे. उलटण्याच्या साहाय्यानं प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे धपाटा उलटण्याच्या साहाय्यानं प्रेस केल्यानं व्यवस्थित शेकला जातो. आपल्याला धपाटा दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस शेकून घ्यायचा आहे. आता आपण जाड आणि लहान आकाराचे धपाटे केलेत. आता आपण एक मोठा आणि पातळ आकाराचा धपाटा करूया. आपण छोटे धपाटे केले म्हणून त्यांना 5च होल होते, यांना मात्र आपण 7 होल पाडायचे. पाहताय ना तुम्ही आकारानं मोठा आणि किती पातळ धपाटा आपण थापून घेतलाय तो. पहिल्या छोट्या धपाट्यांप्रमाणेच हा धपाटा सुद्धा कापडासहित उचलायचा आहे आणि तव्यावर हळुवारपणे सोडायचे. त्यावर पाणी सुद्धा सोडायचंय. चमच्याच्या साहाय्यानं तेलही सोडायचे. तेल सोडून झाल्यानंतर झाकणही ठेवायचे आणि हा धपाटा मात्र आपल्याला छोट्या धपाट्या इतका शेकून घ्यायचा नाहीये, जरा मऊसूदच ठेवायचा आहे आणि शेकून झाल्यावर काढून घ्यायचंय. आपण आज दोन्ही पद्धतीनं धपाटे पाहिलेत. तुम्हाला जसं हवं आहे, जसं आवडतील त्या पद्धतीनं करा, पण करा मात्र नक्की. तयार झालेले हे गरमागरम खरपूस धपाटे दही, लोणचं, चटणी आणि कांद्याच्या पातीबरोबर सर्व करायचे किंवा टोमॅटो सॉस, मेयोनीज आणि तुमच्या आवडत्या चटणीबरोबर सुद्धा तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. आहेत की नाही करायला सोपे आणि पटकन होणारे, शिवाय स्वादिष्ट, पौष्टिक आणि पोटभरीचे. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खमंग खरपूस स्वादिष्ट पौष्टिक धपाटे एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.